स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि मी आता आलेले आहे थायलंडला. सो आता थायलंडच्या कोई समेतला आम्ही विजिट करणार आहे, तिकडचे बीचेस बघणार आहे. सो कोई समेतला आल्यानंतर आता आम्ही फर्स्ट इकडनं स्कूटी घेणार आहोत रेंटवर. इकडे तुम्हाला नियरबाय कुठे पण स्कूटी रेंटवर भेटून जातील. आम्ही ही घेतली आहे 300 बाथला, ती पण 1 डेसाठी. स्कूटी रेंटवर घेण्यासाठी ते आपल्याकडनं काही ना काही आय डी मागतात. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तेही बेटर आहे किंवा पासपोर्ट, बट मोस्टली तरी पासपोर्ट देण्यापेक्षा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा काही तुम्ही आय डी प्रूफ देऊ शकता. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंट, स्कूटी रेंटवर घेण्याआधी तिचा आपण व्हिडिओ काढून घ्यायचा फ्रंटने बॅक साईडने. सो ज्या कंडिशनमध्ये आपण त्यांच्याकडनं घेणार आहे तशीच ती आपल्याला त्यांना रिटर्न करायची आणि हे प्रूफ आपल्याकडे पण राहणार आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर आता आम्ही आलेलो आहेत सायको विला 65ला आणि इकडे या आमच्या हॉटेलची बुकिंग आणि प्लस आमच्या ट्रिपची बुकिंग आम्ही ऑलरेडीच केलेली आहे रेऑंगमधून. म्हणजे जिथूनही तुम्ही कोई समेतला येणार असणार तिथेच तुम्हाला टूर गाईड किंवा त्यांचे स्टॉल लावलेले असतील. आता जिथून आम्ही आलो आहे तिथे आम्हाला बोटमधचं रिटर्न तिकीट प्लस आमचा हॉटेलचा 1 डे स्टे, त्याच्यात ब्रेकफास्ट आणि ट्रिपमध्ये पण आमचा लंच राहणार आहे. आता आम्ही चालू आहेत फाय शो बघायला, जी आमच्या हॉटेलच्या जस्ट वॉकिंग डिस्टन्सवर आहे. प्लस आमचं जे हॉटेल आहे ते एकदम बीचच्या अपोजिट आहे. फायर शो फिनिश झाल्यावर आता आम्ही थोडं वॉक करत पुढे आलो. तर इकडे बघा बीचवर तुम्हाला खूप सारे हॉटेल्स दिसतील. किती छान छान लाईटिंग केलेली आहे आणि प्लस त्यांनी चेअर्स पण ठेवले आहेत. म्हणजे इकडे तुम्हाला जेवणासोबत बीचचा व्ह्यू पण एन्जॉय करता येईल. बिकॉज इकडे खूप सारे टुरिस्ट येतात, तर हे खूप अट्रॅक्शन आहे टुरिस्टसाठी पण. सो आता सकाळी सकाळी मॉर्निंगला आम्ही चाललो आहे सनराईज पॉईंट बघायला, कारण की आमची जी टूर आहे ती आहे दुपारून 12 वाजता. तर तोपर्यंत सनराईज पॉईंटचा व्ह्यू आपण एन्जॉय करूया. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे सनराईज पॉईंटला. थोडासा आम्हाला लेट झालेला आहे, कारण की नवीन प्लेस आहे, थोडा एक्सप्लोर करण्यात टाईम जातोच. बट तरीसुद्धा आताचा ही जो व्ह्यू दिसतोय तो खूप ब्युटिफुल आहे. आल्यावर एकदम छान वाटतंय. असा कमालचा व्ह्यू बघून तर आतून वाववाली फिलिंग येतेच येते. आता आम्ही आहोत सनराईज पॉईंटला. हा बघा माझ्या मागे.
सो आता आपल्या ट्रिपची स्टार्टिंग झालेली आहे या कोहतालू बीचवरून. हे बघा इथे हा बोर्ड लावलेला आहे, थालू आयलँड. इकडे आहे एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर, सुंदर असा व्ह्यू आहे. इथे स्नोकिंग करायला पण सांगतात ते. बीचच्या समोर अशी ग्रीनरी आहे बघा. इकडे तुम्हाला आजूबाजूला दिसते आहे. इकडे एक कोंबडी पण दिसते आहे. इथेच आमचं लंच पण असणार आहे. आणि प्लस त्याच्या आधी आम्हाला ते 1 तास देणार आहेत स्नोकिंग करायला, वॉटर ॲक्टिव्हिटी करायला, इवन फोटोग्राफी करायची तर ते पण करू शकतो, किंवा बीचवर रिलॅक्स करायचं आहे, काहीच नाही करायचं आहे तेही करू शकतो. या समोर जे तुम्हाला बोट दिसत आहेत याच बोटने त्यांनी सर्व टूरिस्टला आणलेला आहे. इथे बघा 3-4 बोट्स असं तुम्हाला दिसत आहेत. हा हे व्ह्यू पॉइंट. ह्याच्या खालून ट्रेकिंग करून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आता आपण आलो आहे व्ह्यू पॉइंटला. हा बघा किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. ह्याच्यासाठी खूप सारी ट्रेकिंग करून यायला लागलं आहे आम्हाला. सी यायचं आणि जायचा हाच रस्ता आहे. बस हवा निकल गई. वेल याच रस्त्याने आम्ही आता आलो होतो. याशी ट्रेकिंग करून व्ह्यू पॉइंटला यायला लागतो. सिरियसली ट्रॅकिंग करून माझी हालत खराब झालेली आहे. फर्स्ट पॉईंट कव्हर झाल्यानंतर त्यांनी सेकंड पॉईंटसाठी आता स्नोकिंग करायसाठी थांबवलेली आहे इथे बोट. इथे सर्वांना त्यांनी टाईम दिलेला आहे. ज्यांना स्नोकिंग करायची आहे ते जाऊ शकतात. एक टाईम पिरियड दिलेला असतो. स्नोकिंग करण्यासाठीचं सामान पण आपल्याला तेच देतात, जॅकेट, ऑक्सिजन मास्क आणि हो गाईडचंही तेवढंच ऑब्झर्वेशन राहतं सर्वांकडे. कोणी व्यवस्थित करताय किंवा कोणाला काही प्रॉब्लेम होतोय सो ते सारखे बघत राहतात. ह्याच्यासोबतच अंडर वॉटर फोटोग्राफी सर्व्हिसेस पण आपल्याला ते गाईड प्रोव्हाइड करतात. म्हणजे आतमध्ये आपल्याला जर फिशसोबत फोटो काढायचे असतील तर तेही आपल्याला काढून देतात ते. आणि बाय द वे हा आपला सेकंड पॉईंट आहे कोकांग खाव. तर आता आम्ही आलेलो आहेत कोकुडी स्टॉपला. ही बीच एरियाच आहे बट इकडे काही जास्त करण्यासारखे ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. जस्ट वॉक करायसाठी आणि थोडं रिलॅक्स करायसाठी, अजून फोटो सेशनसाठी हा ओके टाईप बीच आहे. आणि आता आम्ही आलेलो आहेत कोकाम आणि कोकलोया. हा आहे 4th आणि 5th पॉईंट. वेल इकडे आल्यानंतर असं वाटतं की एकदा तरी लाईफमध्ये थायलंडला यावं आणि इकडचा जो नेचर आहे, जी ब्युटी आहे ते एन्जॉय करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आमची टूर फिनिश झालेली आहे. आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.